तालुक्यातील शिंदेगाव MIDC येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ फटाके होलसेल डीलर्स या कंपनीला भीषण आग लागली असून या कंपनीतील सुमारे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे। अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। शर्तीनं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आग आटोक्यात आणण्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून धुराचे मोठमोठे लोट या परिसरातून आकाशाकडे पसरत असल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे। या आगीमध्ये साधारण 2 ते 3 जण गंभीर जखमी झाल्याचे देखील निष्पन्न झाले। या ठिकाणी आग नेमकी कशा प्रकारे लागली याचा आढावा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक सचिन आव्हाड यांनी घेतला आहे। नाशिक महानगरपालिका हद्दीपासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंदे MIDC येथे श्री स्वामी समर्थ होलसेल फटाका डीलर्स ही फॅक्टरी होती आणि या फॅक्टरीला काही माल उतरताना या फॅक्टरीला आग लागली। आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहेत। सुमारे 12 वाजेच्या आसपास आहे ना गाडी आली होती फटाकड्याची शिवकाशीवरून खाली व्हायला। तर आम्ही पूर्ण गाडी खाली करत होतो। गाडी खाली वगैरे झाली, पण ते गाडीतले जे कामगार होते साऊथचे ते तिथं जेवण बनवत होते गाडीमध्ये। तर पहिल्यांदा त्यांच्या ते जे कॅबिन असतं तिथं पहिले कॅबिनला आग लागली, नंतर पूर्ण उरलेल्या आहे ना गाडीला आग लागली। मग गाडीची आग ही झपाट्याने वाढून डायरेक्ट मध्ये आली आणि पूर्ण गोडाऊनला आग लागली। आम्ही विझवायचा प्रयत्न केला, आमच्यातले काही भाजले 2 जण। साधारणतः आतमध्ये किती लोक होते, किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे? शेठ होते स्वतः गौरव शेठ आणि 6 ते 8 आहे ना कामगार होते आणि 2 ते गाडीचे ड्रायव्हर, असे साधारण 10 जण होते। या ठिकाणी फटाक्यांचा कर्कश असा आवाज येत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या फॅक्टरीचं नुकसान झालेलं आहे। अग्निशामक दलाच्या 4 ते 5 गाड्या या परिसरामध्ये दाखल झाल्या असून JCBच्या साहाय्याने या फॅक्टरीचे जे पत्रे ते हटवण्याचं काम चालू आहे। सुमारे लाखो रुपयाचं नुकसान, त्याचप्रमाणे या ठिकाणी जीवितहानी देखील होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात। काही लोकांना गंभीर स्वरूपाचे असे जखमी झालेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या फॅक्टरीचं नुकसान झालेलं आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक बोळेसह मी सचिन आव्हाड, शिंदेगाव MIDC नाशिक।